नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरोग्य विभागाअंतर्गत इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या संबंधित नोकरीविषयक माहितीचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत. नेहमीप्रमाणे आज सुद्धा ही महत्वाची माहिती आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघू शकता. त्यावरती ऑलरेडी नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ इथे अपलोडेड आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका अंतर्गत भरती, आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, वन विभाग भरती, रेल्वे भरती, PARC, TMC, परमनंट गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब असे बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत. ते तुम्ही जाऊन बघू शकता. चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने इथे सबस्क्राईब करा. तर आजची जी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. बृहन्मुंबई महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण जाहिरात इथे डिटेलमध्ये प्रसिद्ध आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लिंक वरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण जाहिरात आहे जी ती आहे ती बघू शकता. डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला इथे मिळणार आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, असे संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. तर डिटेल आपण जाहिरात जी आहे ती बघूया. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आकुर्ली रोड, मनपा प्रसूतीगृह, कांदिवली पूर्व. आणि इथे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गतच सार्वजनिक आरोग्य खाते विभागाअंतर्गत माता रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृह, मरोळ, अंधेरी पूर्व 2 ठिकाणी इथे जाहिरात आहेत. आपण सेपरेट सुरुवातीला इथे डिटेलमध्ये बघूया. सो दक्षिण विभागातील सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत असलेल्या आकुर्ली रोड, मनपा प्रसूतीगृह, कांदिवली पूर्व इथे सोनोलॉजिस्ट पॅनलवर इथे निवड करण्याबाबत. सो त्यासाठी इथे आंतररुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी सोनोलॉजिस्ट या पॅनलवर निवड करण्याकरता इच्छुक सोनोलॉजिस्ट यांची इथे शैक्षणिक अर्हता आणि अटी ज्यांनी पूर्ण केलेल्या आहेत असे 12 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत तुम्ही इथे 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. सो इथे उद्यापासून तुम्हाला इथे अर्ज सुरू होणार आहे. सो 12 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीला अर्ज ऍक्सेप्ट होणार नाहीत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. सो शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत बघा यासाठी. सो उमेदवार संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा DNB धारण करणारा असावा. पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव इथे आवश्यक आहे. सो एक्सपिरियन्स या पदांसाठी गरजेचा आहे. सो फ्रेशर्स यासाठी अप्लाय करू शकत नाही. इन केस तुम्ही जर फ्रेशर्स असाल, नोकरीच्या शोधात असाल तर बाकी व्हिडिओ आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी केल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. अतिरिक्त अर्हतेचे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र नूतनीकरण सुद्धा आवश्यक असणार आहे. अटी शर्ती इथे दिलेल्या आहेत. सो सोनोलॉजिस्ट पॅनलवरील डॉक्टरांची वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत राहणार आहे. प्रत्येक प्रसूतीगृहात सोनोलॉजिस्ट पॅनलमध्ये कमीत कमी 2 तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. बधिरीकरण, बालरोग तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट पॅनलवरील तज्ज्ञांना चक्राकार म्हणजे रोटेशन पद्धतीने इथे शस्त्रक्रियेसाठी बोलवण्यात येणार आहे. सो एकूण 3 बधिरीकरण तज्ज्ञांची इथे सोनोलॉजिस्ट, बालरोग तज्ज्ञ निवड पॅनलवर केली जाईल. अतिरिक्त इथे असणार आहे प्रतीक्षा यादी तुम्हाला दिली जाणार आहे. आणि अंतिम निर्णय जे आहेत आरोग्य विभाग अधिकारी सार्वजनिक खाते यांच्याकडे राहणार आहे. सो मानधन कसं मिळणार आहे बघा तुम्हाला. सो सोनोलॉजिस्ट सेवा, सर्वसाधारण सोनोलॉजी जे आहे प्रत्येक सोनोग्राफीसाठी इथे 250 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि सोनोलॉजिस्ट सेवा अॅनमोली स्कॅन किंवा कलर डॉपलर जे आहे किंवा 2D इको ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक स्कॅन करता 500 रुपये. सो उपरोक्त अटी आणि शर्ती पूर्ण करणारे जे इच्छुक उमेदवार आहेत सोनोलॉजिस्ट यांनी वैद्यकीय अधिकारी आकुर्ली रोड, मनपा प्रसूतीगृह, कांदिवली पूर्व यांच्या नावाने स्वअक्षरात आपले अर्ज आणि कागदपत्र आकुर्ली रोड, मनपा प्रसूतीगृह, कांदिवली पूर्व यांच्या कार्यालयात 12 ऑगस्ट पासून तुम्हाला इथे आहे. उद्यापासून तुम्ही म्हणजे आजपासूनच जे आहे ते इथे अर्ज सुरू झालेले आहेत. 12 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यायची आहे. सो दुसरी जाहिरात आपण बघूया. ही आहे तुमची सार्वजनिक आरोग्य खाते विभाग अंतर्गत माता रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृह, मरोळ इथे. सो इथे सुद्धा सोनोलॉजिस्टच्याच इथे गरजेची आहे, भरती प्रक्रिया आहे.
यासाठी सुद्धा सेम इथे 11 ऑगस्ट पासून अर्ज सुरू झालेले आहेत. 25 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. शैक्षणिक अर्हता तुमची सेम राहणार आहे सेनोलॉजिस्ट साठी. यासाठी सुद्धा पदव्युत्तर तुमची पदवी किंवा पदविका किंवा DNB धारण करणारा असावा. 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी केल्याचं प्रमाणपत्र आणि नूतनीकरण रिन्यू करायचं असेल तर नूतनीकरण केलेलं सुद्धा गरजेचं आहे. वयोमर्यादा दिलेली आहे तुम्हाला इथे 65 वर्षापर्यंत इथे चालणार आहे. रोटेशन मध्ये तुमचं इथे शस्त्रक्रियासाठी तुम्हाला बोलावण्यात येणार आहे. सेम यासाठी सुद्धा सुधारित तुम्हाला इथे दराचा तपशील दिलेला आहे. फक्त 2 वेगवेगळ्या ठिकाणी आहे इथे, कांदिवली पूर्व आणि अंधेरी इथे. तो सेम सोनोलॉजी, सर्वसाधारण सोनोलॉजी असेल तर 250 रुपये तुम्हाला प्रत्येक सोनोग्राफीसाठी मिळणार आहे. तो दिवसात किती होणार त्यानुसार. मंथली इथे पे नाहीये तुम्हाला, इथे प्रत्येक सोनोग्राफीनुसार इथे पे असणार आहे. आणि 2D इको जे कलर डॉपलर वगैरे आहे त्यासाठी प्रत्येक स्कॅन करता 500 रुपये. सो यासाठी सुद्धा तुम्हाला जे अर्ज पाठवायचे आहेत याचा पत्ता वेगळा आहे. तुम्हाला जर अंधेरी पूर्व इथे अप्लाय करायचं असेल माता रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृह, तर जे इच्छुक सोनोलॉजिस्ट यांनी वैद्यकीय अधिकारी माता रमाबाई आंबेडकर प्रसूतीगृह मरोळ अंधेरी पूर्व यांच्या नावाने स्वअक्षरात तुमचे अर्ज कागदपत्र माता रमाबाई आंबेडकर महानगरपालिका प्रसूतीगृह मरोळ अंधेरी पूर्व यांच्या कार्यालयात 11 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते 8 सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतील अशी याची दक्षता घ्यायची आहे. सो संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त जर अजूनही काही तुम्हाला प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण जाहिरात आहे BMCच्या, डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. क्लिक करून संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही जाणून घेऊ शकता. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. आणि चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.